नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी आमदार प्रवीण स्वामी साहेब या ठिकाणी आहेत। नेमकं आज त्यांनी काय केलं हे विचारणार आहेत। साहेब नमस्कार, खडतर प्रवासमध्ये स्वागत आहे। नेमकं काय आज काय केलं तुम्ही? आज महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसचे सन्माननीय महेशजी देशमुख यांचा विधान परिषदेसाठीचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। त्यांचं नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आणि जितके महाविकास आघाडीचे आमचे घटक आहेत आणि मित्रपक्ष आहेत त्या सगळ्यांनी मिळून महेशजी देशमुख यांना ताकद देण्याचं ठरलेलं आहे। बरं, त्या ठिकाणचे बसवराज पाटील जे आहेत ते काँग्रेसचे होते आणि ते आता भाजपाकडून तिकीट त्यांनी प्राप्त केलेलं आहे। याचा काय परिणाम होईल काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर आणि महेश देशमुख साहेबांना कसा न्याय मिळेल? आम्ही सगळे मिळून तर प्रयत्नशील आहोत की महेशजी देशमुख हे काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावर युवा काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून काम करत आहेत आणि उमरगा लोहारा तालुका असेल, धाराशिव जिल्हा असेल, महेशजीच्या मागं महाविकास आघाडी आणि त्यांचे सगळेच घटकपक्ष आणि जे कोणी त्यांना मानणारा गट आहे त्यांना सोबत घेऊन लढण्याचा विचार या ठिकाणी आहे। बरं, किती रिस्पॉन्स मिळेल असं वाटतंय तुम्हाला? आम्हाला आत्ता या परिस्थितीवरून वाटतं की आम्हाला एक चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि एक चांगला विरोधक किंवा चांगला कॅन्डिडेट म्हणून आमचे महेशजी नक्कीच आपल्याला दिसून येते। बसवराज पाटील हे पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले याचा राग मनात धरून काही लोक आपल्या बाजूनं येतील असं वाटतं का तुम्हाला? तर ही लोकशाही आहे आणि दुसरी गोष्ट मतदान गुपित आहे। बरं, त्यामुळं उघड आता याबद्दल कमेंट करणं योग्य नाही। बरं बरं बरं, कसं आहे वातावरण सध्याचं? सध्या सरकारच्या विरोधामध्ये सामान्य नागरिकात तर प्रचंड रोष आहे। बरं, आणि पदाधिकाऱ्यात देखील तो रोष असू शकतो आणि त्याचा थोडा बहुत फायदा आम्हाला होईल असं वाटतंय। तर जनमानसामध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण आहे असं आमदार प्रवीण स्वामीचं मत आहे आणि जनतेचा कौल आहे आणि माणसं त्या भागातले म्हणजे उमरगा लोहारा या भागातले माणसं नाराज आहेत, कारण काँग्रेस पार्टीमध्ये मोठं व्हायचं आणि काँग्रेस पार्टीमध्ये कमावलेले इस्टेट सांभाळण्यासाठी भाजपामध्ये जायचं असं काही वातावरण त्या भागात असल्यामुळं जनतेचा प्रचंड रोष असल्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला न्याय मिळेल असे त्यांनी मत व्यक्त केले। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं ते। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।